भक्ति रस में डूबते हैं। जहाँ पे भी बाबा के मंदिर की अनुभूतियां हैं, वहाँ से दुनिया भर के 300 से भी ज्यादा मंदिर और वहाँ के जुड़े हुए हजारों लाखों साईं भक्त इस मीटिंग में पहुंचे हैं। यहाँ पे गुजारिश होगी, हम इस प्रोग्राम को जल्द ही शुरू करने की तैयारी में है, तो जो कोई भी साईं भक्त यहाँ पे मौजूद है, कृपया कर आप आसन ग्रहण कर लीजिएगा। इथे आलेल्या सर्व साई भक्तांना, ग्रामस्थांना, साई भक्तांना विनंती आहे की आपण जागा आहे, आपण बसून घ्या। आपण लवकरच या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। तुमचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यांना विनंती असेल की आपला मोबाईल शक्यतो सायलेंट ठेवा। आपला मोबाईल फोन वाजणार नाही, रिंगटोन वाजणार नाही, याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे। कारण की तुमच्या सगळ्यांच्या रूपामध्ये जगभरातले साई भक्त तुम्हाला अनुभवत आहेत। मी मुद्दा म्हणून मराठीत सांगतोय, और किसी को मिलो ना मिलो, डॉक्टर साहब को मिलना बहुत जरूरी है। हे जगभरातली लोक ऑब्झर्व करतायत, त्यामुळे मला असं वाटतं आपण जितक्या चांगल्या पद्धतीनं या बाबांचा संदेश, या शिर्डी नगरीचा संदेश, कारण की तुमच्या आमच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक साईंचा प्रेशर घडलेला आहे। आपण सर्व साईबाबांचे अँबॅसिडर आहोत, त्यामुळे मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या काही नैतिक जबाबदाऱ्या आहेत, त्याचाच एक भाग म्हणून आपण संपूर्ण कार्यक्रमामध्ये कुठेही आवाज होणार नाही याची काळजी घेणार आहोत। मोबाईल फोन किंवा रिंगटोन्स वाजणार नाही त्याची काळजी घेणार आहोत आणि एक पवित्र वातावरणामध्ये होऊ घातलेला आहे। एक पवित्र शिर्डी साई नगरीचा कार्यक्रम सगळ्या जगाला दिशादर्शक तर ठरतच आहे, कारण की विश्वश्री साई स्पंदनाने आपण सगळ्या जगामध्ये एक नवीन ऊर्जा, एक सकारात्मक ऊर्जा भरण्याचा प्रयत्न करतोय, ज्या माध्यमातून लोकांना सुख, शांती, समाधान प्राप्त होईल आणि बाबांची अनुभूती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि साई स्थावर मंदिरीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचेल असा एक छोटासा प्रयत्न श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन आणि सर्व शिर्डी समस्त ग्रामस्थ यांच्या सहकार्याने होऊ घातलाय आणि आपण सर्व या ठिकाणी उपलब्ध आहात। म्हणूनच तुम्हा सगळ्यांची आणि आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी असेल की आपण एक सुंदरसा पवित्र संदेश या शिर्डी साई नगरीमधून जगभर पोहोचेल याची काळजी घेऊयात। मी तुम्हाला जे सांगत होतो 300 पेक्षा जास्त, हे बघा तुम्ही बघू शकता, ही सगळी धन्यवाद टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालं। हे सगळं स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, हे सगळे जगभरातील मंदिरं आहेत, सगळे दिसू पण शकत नाही आपल्याला, तुम्ही बघू शकता हे सगळे टेलिव्हिजन्स वगैरे, हे बघा मंदिरं, तिकडे जशी मंदिरं आहेत त्यांचे फोटो आहेत। अशा पद्धतीनं हे सगळं आयोजन बघा तुम्ही, इथे पार्टिसिपंट दिसतात आपल्याला, तर अशा पद्धतीनं हे सगळं घडतंय। मला वाटतं हे सगळं अप्रूप आहे। मी बघत होतो मगाशी मुंबईहून आलेले एक साई भक्त होते, त्यांच्या तोंडून एक खूप छान शब्द निघाला, ते म्हणाले हे सगळं स्वप्नवत आहे, दिस इज नॉट रिअल, आय कांट बिलीव्ह दॅट की असं काहीतरी घडू शकतंय म्हणून। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की लोक काय अनुभव करत असतील। इथे क्षणोक्षणी माझ्या सगळ्यांच्याच अंगाला काटे येत आहेत की नाही, आपल्याला लक्षातच येत नाही की या बाबांनी या शिर्डीमध्ये काय केलंय। या साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने असेल किंवा ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन, समस्त ग्रामस्थांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 1000 पेक्षा जास्त लोकांना कनेक्ट केले। त्यातली जवळपास आपण बघतोय हजारो मंदिरं आणि हजारो साई भक्त, लाखो साई भक्त दुनियाभरची या प्रोग्राम मध्ये या माध्यमातून समावित झालेली आहेत आणि आपण ते सर्व आपल्या डोळ्यांनी लाईव्ह बघत आहोत। मला वाटतं यापेक्षा काय वेगळा आशीर्वाद बाबांनी आपल्याला द्यावा आणि यापेक्षा काय वेगळं आपलं भाग्य असू शकतं की आपण या शिर्डी साई नगरीमध्ये आज आहोत। आजची ही तारीख, ही वेळ मला वाटतं आपल्या आयुष्यातला एक सुवर्ण क्षण आहे, तो प्रत्येक जण आपल्या मनामध्ये साचवतोय। मुझे लगता है दुनिया भर के साई भक्तों, I just pray to Lord Sai Baba, to all the devotees from all across the globe, that whosoever has joined this meeting, whosoever from which part of the world is observing this Vishwasri Sai Spandan, you are truly blessed. This cannot be possible unless you have the special prayers, you have the special worship from Lord Sai Baba, that you are become the part of this Vishwasri Sai Spandan. हम लोग बड़े प्यार से बोलते हैं, शिरडी वही आते हैं जिन्हें बाबा बुलाते हैं। मेरा पूरा विश्वास है कि दुनिया भर के साई भक्त जो भी आज इस पवित्रतम कार्यक्रम में मौजूद होंगे, यहाँ पे हो या टेक्नोलॉजी के माध्यम से, जूम मीटिंग के माध्यम से, दुनिया भर के जितने भी मंदिर होंगे वहाँ पे
इस प्रोग्राम की अनुभूति ले रहे हैं, मुझे लगता है बाबा का कोई ये विशेष आशीर्वाद उनको मिला होगा कि इस तरीके का विचार उनके मन में आया, या फिर ये जो छोटा सा मैसेज जो साई बाबा संस्थान विश्वस्त संस्था ने या ग्रीन एंड क्लीन शिरडी फाउंडेशन ने जो आपकी तरफ भेजा था, जस्ट वन स्मॉल मैसेज in the form of the Zoom meeting link, just join and experience. I believe that this is a special gift, this is a special worship that Lord Sai has extended to you. Please keep the memories of it and make this truly a global Vishwa Sri Sai Spandan. The vision, the objective behind organizing this program of Vishwa Sri Sai Spandan is simple. Peace, humanity, love and affection, आणि श्रद्धा आणि सेवाभाव. I think that defines the reason, that defines the purpose for which this is happening. You could sense it from all the corners. Even here also, you can observe almost all the chairs are getting filled. Everyone from different places have joined. You could see some of the peoples are unknown. यहाँ पे भी कुछ लोग unknown है, आप देखेंगे. तो ये जो लोग यहाँ पे चल के आ रहे थे, कई सारे लोग, उनको देख के भी कुछ लोग आए हैं. I could sense लखनऊ से एक पूरा टीम आया है. अभी हमने ऑब्जर्व किया, साईं भक्त जो शिरडी में आए थे, कहीं से तो बोर्ड दिखाई दिया, कहीं से कुछ लोग दिखाई दिए, तो पूछा गया कि क्या हो रहा है, तो बताया गया विश्व श्री साई स्पंदन हो रहा है. अगर गाड़ी मिलेगा तो हम भी आएंगे. And with the thanks of trust, we were able to provide them the vehicle. और वो सभी साईं भक्त यहाँ पे मौजूद हैं. मुझे लगता है ये बहुत ही सुनहरा ऐसा अवसर है. आप जस्ट रिमाइंड करना, you just try to remind कि आपको ये कहाँ से पता चला. वो मित्र का छोटा सा मैसेज, मेल हो या यूट्यूब की कोई छोटी लिंक हो, फेसबुक हो, जिसपे आपको ये पता चला. मुझे लगता है unless Sai has that prayer for you, Sai has that belief for you, you would have never been got a chance to be a part of this. तो मुझे लगता है ये बाबा का ही आशीर्वाद है, तभी आप इस प्रोग्राम में जुड़े हो. और मेरी विनती होगी आप सभी से, आपके व्हाट्सएप में भी मैसेज पहुंचा है, अगर आप ये मैसेज औरों को फैलाएंगे, हमने जितने भी सोशल मीडिया ग्रुप है हमारे शिरडी में, उनमें ये भेजने की कोशिश की है, वो अगर आप उस मैसेज को दुनिया भर के और अपने साई भक्तों को फैलाएंगे, तो वो भी लोग इस मीटिंग में जुड़ेंगे और इस माध्यम से हम भी एक प्रेषक बन जाएंगे. वी विल ऑल्सो बिकम द रियल एम्बेसडर्स ऑफ साई, क्योंकि साई का यही तो विचार है. साई ने खुद ने अपनी लाईफ में कहा था, है की नाही, बाबा म्हणतात की इथे मुंग्यासारखी माणसं येतात ना, कुठून येतात, कोणीतरी त्यांच्यामध्ये हा विश्वास देतं, कोणीतरी पाठवलेला तो एक छोटासा मेसेज असेल, तुम्ही पण पाठवता. कई सारे दुनिया भर के लोग हैं, इन छोटी छोटी चीजों से हम लोग बाबा की सेवा करते हैं. कोई देखे ना देखे, बाबा देखते रहते हैं. और मुझे लगता है ये बहुत नए रचने को अब बढ़ रहे हैं कदम, पुण्य भूमि की धूल माथे लगा रहे हैं हम. 11 दशक बाद लौटी वो घड़ी महान, शिरडी महापरिक्रमा, सर्वी महापरिक्रमा. शिरडी महापरिक्रमा, शिरडी महापरिक्रमा. चलेंगे लेकर साई नाम, परिक्रमा से पावन होगा अपना शिरडी धाम. आओ मेरे साई राम.
यही वो साईं बाबा का संदेश है। इसी संदेश को पहुंचाने के लिए साईं बाबा ने शिरडी की मिट्टी को चुना। बाबा चाहते तो दुनिया के किसी भी प्रांत, किसी भी देश में जा सकते थे, लेकिन या शुभ्रवस्तामृता या
पदवासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुर्वे देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवते निःशेषजाड्यापहा। ग्रंथराज देवताभ्यो नमः। सकलोपचारार्थे सकल पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि। शेषोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सभी साई भक्तों को सूचना है, जिस कारण से हम यहाँ पर उपस्थित हैं। आज सभी साई भक्तों को विश्व कल्याण के लिए संकल्प बोल रहे हैं। तो जैसे पंडित जी संकल्प बोलेंगे वैसे सभी साई भक्तों ने संकल्प बोलना है। मन में अपने माता पिता का, कुल देवत का, कुल देवी का, बाबा का ध्यान करना है, उनकी प्रार्थना करना है, उनका नाम लेना है। और जब पंडित जी संकल्प के लिए शुरू करेंगे सभी ने उनके साथ में संकल्प बोलना है। सभी ने 11 बार प्रणाम करना है, सर्वांनी नमस्कार करायचा है। ओम श्रीमण महागणाधिपतये नमः। ओम लक्ष्मी नारायणाभ्यां नमः। ओम उमा महेश्वराभ्यां नमः। ओम हरिहिरण्यगर्भाभ्यां नमः। ओम शची पुरंदराभ्यां नमः। ओम माता पितृचरणकमलेभ्यो नमः। ओम इष्टदेवताभ्यो नमः। ओम कुलदेवताभ्यो नमः। ओम ग्रामदेवताभ्यो नमः। ओम स्थानदेवताभ्यो नमः। ओम वास्तुदेवताभ्यो नमः। ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। एकतकर्म प्रधान देवता श्री गुरु परम गुरु परमेष्ठी गुरु परात्पर गुरु सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः। अथ संकल्पः। विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्यदेशे श्रीमद्गोदावर्याः दक्षिणदिग्भागे श्रीकृष्णावेण्योः उत्तरे तीरे श्रीमन्त्रुपनामशालिवाहंशके विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे शिशरऋतो मासोत्तमे मासे पुण्यपावन पौषमासे कृष्णपक्षे अद्याय च सप्तम्यायां शुभपुण्यतिथौ अद्य वासराः वासरस्तु अद्य मन्दवासरे हस्तदिवस नक्षत्रे अतिगण्डयोगे बालकर्णे तुला राशिस्थिते वर्तमाने चंद्रे धनुराशिस्थिते सवित्रे सूर्ये मिथुन राशिस्थिते श्रीदेवराजगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानानि सत्सु एवं ग्रह गुण गण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ आज आदौ सकल साई भक्तानाम गोत्रोच्चारः। सर्वांनी आपल्या गोत्राचा नावाचा आडनावाचा उच्चार करायचा। सभी भक्तों ने अपने गोत्र का, अपने सरनेम का, अपने नाम का, अपने परिवार के सदस्यों का नाम मन में लेना है और संकल्प बोलना है। सभी ने बोलना है, सर्वांनी म्हणायचंय। बोलो अहम मम आत्मनः
श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त वेदोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम सद्गुरु साईनाथ अखंडित कृपाशीर्वाद कृपाछत्र संपादन हेतवे तथा च मन इच्छित मनोकामना सिद्ध्यर्थम सकल मनोरथ सिद्ध्यर्थम सद्गुरु साईनाथ कृपाशीर्वाद प्राप्ती हेतवे समस्त साई भक्तानां कल्याण हेतवे सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत् इति सद उद्देशेन विश्वमध्ये शांति कल्याण प्राप्ति हेतवे च समस्त साई भक्तानां सहितेन सद्गुरु साईनाथ प्रीत्यर्थे साईनाथ स्तवन मंजरी पाठ पठनाख्यम कर्म अहम करिष्ये। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सर्वांनी आपल्याजवळ असणारे स्तवन मंजरीचं पुस्तक उघडायचं आहे. श्री गणेशाय नमः. हे सर्वमाधारा मयुरेश्वरा सर्वसाक्षी गौरी कुमारा हे अचिंत्या लंबोदरा पाहि मां श्री गणपते. तू सकल गणांचा आधीश म्हणून म्हणती गणेश. तू संमत सर्वशास्त्रास मंगल रूपा बालचंद्रा. हे शारदेवा विलासिनी तू शब्द सृष्टीची स्वामिनी. तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे. तू ग्रंथकाराची देवता तू भूषण देशाचे सर्वदा. तुझी अव्यात अगाध सत्ता नमो तुलसी जगदंबे. हे पूर्ण ब्रह्मा संत प्रिया हे सकल रूपा पंढरीराया. कृपार्णवा परमसदया पांडुरंगा नरहरे. तू अवघ्यांचा सूत्रधार तुझी व्याप्ती जगभर. अवघे शास्त्रे विचार करती तुझ्या स्वरूपाचा. पुस्तक ज्ञानी जे जे कोणी त्यातून श्री चक्रपाणी. त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा. तुला जाणती एक संत बाकीचे होती कुंठित. तुला माझा दंडवत आदरे हा अष्टांगी. हे पंचवक्त्रा शंकरा हे गरुड मालाधरा हे नीलकंठा दिगंबरा ओंकार रूपा पशुपते. तुझे नाम ज्याचे ओठी त्याचे दैन्य जाय उठावली. ऐसा आहे मृदगी महिमा तुझ्या नावाचा. तुझ्या चरणा बंधुन मी हे स्तोत्र करीतो लेखन. यास करावे साह्य पूर्ण तू सर्वदा नीलकंठा. आता बदलू अतिसुरा इंदिरा कुलदैवता. श्री तुकारामादी सरल संता देवी अवघ्या भाविकासी. जय जयाजी साईनाथा पती पावना तू पावंता. तुझ्या पदी ठेवितो माता आता अभय असू दे. तू पूर्ण ब्रह्मा सौख्य धामा तोच विष्णू नरोत्तमा. अर्धांगी त्याची उमा तो कामारी तोच की. तू
आले जीवन म्हणून लागले अभिधान जरायचे तिजला गुण धरा बाजी खातची लागला आणि आजला हे मुली ठावे नजरा काकी जर काचेला ते नवते महत्व मुळी खातेसी मात्र अभिमान जीवनाचा परिपूर्ण म्हणून ते आत्मा दारुण दैन्यावस्था येसी नरदेह ही खाच करी शुद्ध चैतन्य विमलवारी खाचा आनंद होती जरी तरी न पालन तो याचा म्हणून अनिर्मा आपणा मी म्हणतसे दया घना अज्ञानाच्या खंडना करण्या भावे वज्र तुम्ही ऐशा खाचा आगमन बहुत झाल्या भूमीवर हल्ली अजून होणार पुढे नानावस्थेने त्या प्रत्येक खाचे व्रत निराळे नाव रूप मिळत जेणे करून जगतात ओळख ज्यांची पडतसे आता चैतन्याप्रत मी तू म्हणणे ना उचित काकी जे तैन संभवते द्वैत तोची चैतन्य निश्चय आणि व्याप्ती चैतन्याची अवघ्या जगात काही साची मग मी तू या भावनेची संगत कैशी लागते जलमेघ गर्भीचे एकपणे एक साचे अवतरणे भुवरी होता त्याचे भेद होती अनेक जे गोदेच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात जे पडे कुमार कैसी नद्यांची योग्यता संत लोक गोदावरी तेथील तुम्ही आहावारी आम्ही तिल्लर कुम सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा भावया कृतार्थ आले पाहिजे तुम्हा व्रत शरण सर्वदा जोडून आहात काकी पवित्रता तुम्हा ठाई पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वदा नुसत्या नदात पाहता ते एकपणे एकची पात्र गोदावरीचे एका ठरले पवित्र साचे ते ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा मेघ गर्भीला उलगाला जो भूमी भाग नमकलवी भला त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते इतरत्र जे जड पडले त्याने पदगुणा स्वीकारले रोगी कडू कारण झाले मुळचे ओढ असोनी तैसे गुरुवरा आहे एक षट्कुंची धारलेत त्या पवित्र पिंडांतर्गत संत विधान शोभतसे म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजरी अवघ्या जीवात आहे खरी आपली श्रेष्ठ योगदा जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण तो यशवरे परिपूर्ण कुटीर झाली आजवरी पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदात्री त्यावेळेस देखील वारी ठिके कोठून आजवरी पात्र मात्र ते जोडले जलसागरा मिळाले पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी प्रत्येक संवत्सरी जुळे जाऊनी नवे वारी एक पात्रा भीतरी तोच न्याय तुम्हा ठाया शतकतेज संवत्सर त्या शतकातील साधुवर एक जल साचार नाना विभूती आलाटा या संत लोकरोदेसी प्रथम संवत्सरासी पुराला निश्चयेसी सडक सडक सनंदनाचा मागुन नारद धुंबर ध्रुव प्रल्हाद बली रूपवन शबरी हे प्रग आपण पूर आलाद साईनाथा निश्चये म्हणून तुमच्या दिव्य चरणा मी करीतो वंदना महाराज माझ्या दुर्गुणा पाहू नका किमपी मी दीन अज्ञानी पादकांचा शिखामणी युक्तावघ्या कुलक्षणांनी परिहवेर करुणगा लोहा अंगीचे दोष मना नाही परिस गावीच्या लेंड्या ओरास गोदान लावी परतोनी माझ्या मधील अवघी घाण आपल्या कृपा कटाक्षे करुण करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपन
परिसासी मला पापी ठेवू नका आपण हिरत्व घेऊ नका आपण परिसमी लोह देखा माझी झाड आपणा दे बालक अपराध सदैव करीते परिरमाता रागावते हे आतुर ध्यानाते कृपा प्रसाद करावा हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू भवानीचे भव्य दारू तूच अससी निश्चये तू कामधेनु चिंतामणी तू ज्ञान नवीचा वासरमणी तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा हे पुण्यबंधा परम पावना हे शांती मूर्ती आनंदघना हे चित स्वरूपा परिपूर्णा हे रहिता ज्ञान सिंधो हे विज्ञान मूर्ती नरोत्तमा हे क्षमा शांतीचा निवास धामा हे भक्तजनांच्या विश्रामा प्रसीद प्रसीद मदप्रती तूच सद्गुरु मच्छिधर तूच महात्मा जालंधर तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेखनाथ तूच बोधला सावता तूच रामदास तत्वता तूच तुकाराम साईनाथा तूच सखा मालिक प्रभो या आपल्या अवताराची परी आहे अगम्य साची ओळख आपल्या जातीची होणारे ता कमलाते कोणी आपला म्हणती यवन कोणी म्हणती ब्राह्मण ऐशी कृष्णा समान लीला आपण मांडली श्री कृष्णा सबाहुन नाना प्रकारे वदने जन कोणी म्हणाले यदुभूषण कोणी म्हणाले गुराखी यशोदा म्हणे सुकुमार बाळ कंस म्हणे महाकाल उद्धव म्हणे प्रेमळ अर्जुन म्हणे ज्ञान जेठी तैसे गुरुवरा आपणासी जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चयशी ते तुम्हा म्हणतसे मशीद आपले वस्ती स्थान विद्या वाचून असती कान आर्याच्या तरा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा तैसी अग्नीची उपासना पाहुनी आपली दया धरा निश्चय होत आमना मना की आपला हिंदू मनोनी परिभेद रे व्यावहारिक याचे जाती धार्मिक परिजिज्ञासु भाविक ज्ञान वाटे महत्व यांचे आपली आहे ब्राह्मस्त्री जात गोतना आपणा प्रती आपणा ज्ञानचे गुरुमूर्ती आहा अद्य कारण यवन हिंदूचे विपट आले मनोरथ दर्ग्या करण्या भरे मशीदा लीला स्वीकारिले लीला भक्तास दावाव्या आपण जात भोवतातील सद्वस्तुरी काश्र तीत तुम्ही साक्षात तर्कातीत साधकी तर्क वितर्कांचे घोडे साधले किती आपणा पुढे तेथे माझे बापुडे शब्द टिकतील नोटोनी परी पाहुणी तुम्हाला मौनने धरिता मला काकी शब्द हेत श्रुतीला साहित्य हेत व्यवहारी मधुर शब्दे करुण जे जे होईल वर्णन ते ते सर्वदा करीन आपल्या कृपा प्रसादे संतांची योगदा करी देवा गुण आगळी अजादुदास नाही मुळे साधनवळ साधूंच्या हिरण्यकश्यपूला देवतेशे मृत्यू आला तैसा एकही नाही घडला प्रकार संत असताने गोपी चढणे उकरड्यासी गाडीले जालंधरासी परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करुणी सोडिला ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोटवरी संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाश पूर्ण संत सुगत रोहिणी रमण कौमुदी कृपा संत कस्तुरी सोडवळ कृपा त्यांची परिमळ संत ईश्वर सार रसनवाडी तत्कृपा संत सृष्ट दुष्टांप्रती समसमान निश्चिती उलट माप्यावरी प्रीती अलोट त्यांची बसतसे गोदावरी जलात मळकटतेच धुवाया येत निर्मळते संतुकील राहे लांब गोदे पासुनी जे संतुकी मध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्र
साधार तापत्रयाचा हा प्रकर तापलाचे चंडांशु त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया सद्गुरुपेची शिखर छाया आहे आपली लोकोत्तर वृक्षाखाली बैसून जरी लागते वरुण ऊन तरी त्या करू लागून छाया तळू कोण म्हणे तुमच्या कृपेविन पाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेष जाई सखा लागला धर्मासव सुग्रीव कृपेने विभीषणा साधला से राम राणा संतामुळेच मोठेपणा लागला श्री हरीशी ज्याचे वर्णन वेदांशी लोक ऐशा ब्रह्मासी सगुण करुण भूमीसी लागविले संतांनीच दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोखोबाने उचलल्या ढोर राबलेल्या जगदात्मया संत महत्व जाणून पाणी वाही जगत जीवन संत करे यजमान सच्चिदानंद प्रभूचे फार बोलणे गए आता तुझा माता पिता हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया बाबा तुमचा लिहेचा कोणा गणगे पाडसाचा येथे माझी अर्शवाचा टिकेन सांगा गोठून जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीक पाणी ओतून पंचात दिवे तुम्ही जाळले सवा हात लाकडाची फळी मंच करुण साची आपल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजना वाचवला कैकांचा तुम्ही केला अग्नसाचा कित्येकांच्या रोगांचा विमोड केला तोडीने वारण्या ऐक संकटे तुम्हाला काही अशक्य वाटे विविल केले कोटन मोठे ओझे माने गजपती असो आता गुरुराया दिनावरी करा दया मी तुमच्या लागलो पाया मागे नरोटा बदलागी तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विना श्रेष्ठ भूमी अवांतराचे पुरेश साहित्य हे विशेष परिपूजावया तुम्हास जगी पदार्थ राहिला महासूर्याची घरी सन दिवाळी आली घरी परीती त्याने साजरी करावी कोणत्या धर्मे सागराची क्षमावया तार जलना वही ठाया वंडीलाजी शेकावया अजी कोठून द्यावा तरी जे जे पदार्थ पूजे हे जे तुमच्या आत्म्याचे अंश अभिसाचे श्री समर्था गुरुराया हे तत्वदृष्टीचे बोलणे परिणदैशी झाली मने बोललो अनुभवाविने शब्द झाला निरर्थक व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी ते कराया नाही बदली सामर्थ्य माझ्या गुरुराया बहुतेक करुण कल्पना करीतो तुमच्या पूजना तेच पूजन दयागना मान्य कराया दासाचे आता प्रेमाश्रू करुण तुमचे प्रक्षालितो चरण सद्भक्तीने चंदन उगाळून लावितो कवनी शब्दालंकाराची गालितो ही तुम्हासाची प्रेम भावया सुमनांची माळा गळ्यात घालितो धूप गुस्सवनाचा तुम्हा पुढे जाळितो साचा जरी तो वाईट रम्याचा परी नसुनेल घाण त्यासी सद्गुरु विनय करत्र जे जे धूप जाळितात त्या धूप द्रव्याचा एक ऐसा प्रकार होत असे धूप द्रव्या सागरीचा स्पर्श होता क्षणी साचा सुवास सोनल रंगीचा जात त्याला सोडून तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते सद्गुणवृत्ती पाहण्याचे अक्षयीचे जगास मनीचे दळाल्या कुसित मन बल रहित होईल मन गंगेच्या गेल्या कडुळपण मगती गोविंद सहजती जीव माया मोहाचा पागळीनो मी हासाचा तेने वैराग्य प्रभेदा हो गुरुमना लाभमसी शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बसावया कारण त्याचे करुणिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा भक्ती नैवेद्य तुम्ही गाणे तदरस मला पाजणे काकी मी तुमचे
चेताने पयावरी हक्क माझा मन माझे दर्शना ती मी अर्पितो आपणा जेणे नुरेल करतेपणा कशाचाही मदकडे आता प्रार्थना पूर्वक मात्र गाणितो मी दंडवत हे मान्य हो आपणा प्रत पुण्य श्लोका साईनाथा शांत चित्ता महाप्रज्ञा साईनाथा दया गणा दया सिंधो सत्स्वरूपा माया विनाशना जात गोता सिद्धा अचिंत्या करुणालया पाहि मां नाथा शिर्डी ग्राम निवासिया श्रीनानार्का ज्ञानदात्या सर्व मंगलकारका भक्त चित्तमनाराये शरणागत रक्षका सृष्टिकर्ता विरंजितो माता तू इंदिरापती जगत्रयालया नेता रुद्र तो तूच निष्ठती तुझ वीर रेता कोठे भावना या महीवरी सर्वज्ञ तो साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे अवंती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे तू धेनुवत् समीधाने तू हिंदू चंद्रकांतमी स्वर्णदे रूपदरपाला आदरे दासहानवी ठेवाता श्री माझ्या कृपेचा गणभंजर शोक चिंता निवारावी गणू तव किंकर या प्रार्थनाष्टके करुण मी करितो साष्टांग नमन पापदाप आणि दैन्य माझे निवारा नवराही तू गाय मी वासरू तू माय मी लेकरू माझे विषयी नको धरू कठोरता मानसी तू मलयागिरी चंदन मी काटेरी झुडुपदान तू पवित्र गोदाजीवन मी महापादगी तुझे दर्शन होनिया दुर्बुद्धिकार माझे ठाया राहिल्या तैसे दुर्राया चंदन तुला कोण म्हणे कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे पुष्पा संगे घडतसे वाससूत्रा मस्तकी थोरांची चरिती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करती त्या त्या वस्तू पाविती ते महत्मना कारणे भस्म कौमरी नंदिका शिवे केला संग्रह साचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चौघडे गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी काला खेळला जगदेठी तोही मान्य झाला बुधा कैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी याचा करा हो गुरुराया ऐकवा पारमार्थिक ज्या ज्या वस्तू स्वानिल सुख माझे मन हे निशंक त्या त्या पुरवणे गुरुराया आपल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा गोड केल्या सागरा शारोदकपणाची नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची म्हणून रास करूची याचना ही पुरी करा कमीपणा जो माझा तो अवघा तुझा सिद्धांचा तू आहे सराजा कमीपणा नमरवा तुझसी आता कसा स्तव बोलू फार तूच माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असले निर्भय सहजती असो या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही परवा महाराजा या स्तोत्राचा फुलावर आजी असो निरंतर पठन कर्त्यांचे त्रिताप दूर भावे एक संवत्सरी शुचिर भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठन शुद्ध भाव ठेवून आपुल्या मानसी हे अशक्य असल्यावरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आल्यास प्रत्येक एकादशीच वाचणे या स्तोत्रास कौतुक ज्याचे
बाटका उत्तम गती अंती येईल गुरुमूर्ती ऐक वासना सत्वरगती यांचे पुरणे शोधे हो या स्तोत्राच्या पारायणे मंद बुद्धी होतील शहाणे कोणा आयुष्या श्रावणे तो पटणे होय सदायो नरहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा संततहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण स्तोत्र पाठकाचे संपूर्ण लोक जातील गणतरा भय चिंता निवेल मान मान्यता वाढेल अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे नरा पुरो स्तोत्राविषयी विश्वास आपल्या मानसी तर्क वितर्क उपन्मनेसी जागा मुळी देऊ नका शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती करा जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन मरपामना हातून ऐशी रचना होय कैसी शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात तिरी गणेश चतुर्थी सत्य सोमवार हरी श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी पुनीत नर्मदेच्या श्री अहिल्ये सन्निध महेश्वर क्षेत्र भरे स्तोत्र देते पूर्ण झाले प्रत्येक शब्दासी वदिले श्री साईनाथे शिरोमणी लेखन शिष्य दामोदरा व्यास झाला साकार दास करो मी किंकर अवघ्या संत महंतांचा स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंडळे तारक हो भवसागरी हे विरवी अत्यादरी दास करो श्री पांडुरंगा श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु पुंडलीक वरदाहार विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पदे हर हर महादेव श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीमत्परब्रह्म गुरु स्मरामि श्रीमत्परब्रह्म गुरु नमामि श्रीमत्परब्रह्म गुरु यजामि श्रीमत्परब्रह्म गुरु भजामि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यामि लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वैः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि नित्यशुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं सद्गुरुं तं नमाम्यहम् ओम श्री साईनाथाय नमः ॐ लक्ष्मीनारायणाय नमः ॐ कृष्णराम शिवमारुत्यादिरूपाय नमः ॐ शेषशायिने नमः ॐ गोदावरीतटश्रीनिवासिने नमः ॐ भक्तविनायाय नमः ॐ सर्वमङ्गलाय नमः ॐ भूतावासाय नमः ॐ भूतभविष्यद्भाववदिताय नमः ॐ कालातीताय नमः ॐ कालाय नमः ॐ कालकालाय नमः ॐ कालदर्पणाय नमः ॐ
विनाशनाय नमः ओम धर्मध्वंसिने नमः ओम शुद्ध सत्वस्थिताय नमः ओम गुणात्मने नमः ओम अनंत कल्याण गुणाय नमः ओम अमित पराक्रमाय नमः ओम जय नमः ओम दुर्दशाक्षोभ्याय नमः ओम अपराजिताय नमः ओम त्रिलोकेशोऽविघातगतये नमः ओम अशक्यरहिताय नमः ओम सर्वशक्तिमूर्तये नमः ओम स्वरूपसुन्दराय नमः ओम सुलोचनाय नमः ओम बहुरूपविश्वमूर्तये नमः ओम अरूपाव्यक्ताय नमः ओम अचिन्त्याय नमः ओम सूक्ष्माय नमः ओम सर्वान्तर्यामिने नमः ओम मनोभागतीताय नमः ओम प्रेममूर्तये नमः ओम सुलभदुर्लभाय नमः ओम असार्यसार्याय नमः ओम अनाथनाथ दीनबन्धवे नमः ओम सर्वभारभृते नमः ओम अकर्माणैक सर्वसुकर्मणे नमः ओम पुण्यश्रवणकीर्तनाय नमः ओम दीर्घाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम सदात्मतये नमः ओम सत्परायणाय नमः ओम लोकनाथाय नमः ओम पावनानगाय नमः ओम अमृतांशवे नमः ओम भास्करप्रभाय नमः ओम ब्रह्मचर्य तपश्चर्यादि सुन्दराय नमः ओम सत्यधर्मपरायणाय नमः ओम सिद्धेश्वराय नमः ओम सिद्धसङ्कल्पाय नमः ओम योगेश्वराय नमः ओम भगवते नमः ओम भक्तवत्सलाय नमः ओम सत्पुरुषाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम सत्यतत्त्वबोधकाय नमः ओम कामादिशर्वैर्ध्वंसिने नमः ओम अभेदानन्दानुभवप्रदाय नमः ओम समसर्वसम्मताय नमः ओम श्रीदक्षिणामूर्तये नमः ओम श्री वेङ्कटेशरमणाय नमः ओम अद्भुतानन्दचर्याय नमः ओम प्रपन्नादिहराय नमः ओम संसार सर्वदुःखक्षयकराय नमः ओम सर्वतोमुखाय नमः ओम सर्वान्तरबहिर्स्थिताय नमः ओम सर्वमङ्गलकराय नमः ओम सर्वाभीष्टप्रदाय नमः ओम समरस सन्मार्ग स्थापनाय नमः ओम श्री समर्थ सद्गुरु साईनाथाय नमः सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। शिर्डी सजाचे लागतील पाय तळती पाय सर्वराचे माझ्या समाधीची पायरी चढेल दुःख हे हरेल सर्व त्याचे जरी हे शरीर गेलो मी टाकून तरी मी धावेन भक्तांसाठी नवसा समाजी पावेल समाधी धना दृढ बुद्धी माझ्या ठाई नित्य मी जिवंत जाणारेची सत्य नित्य ज्ञा प्रचित अनुभवे शरण झाला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी जो जो मग भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मी त्यासी तुमचा मी भार वाहिन सर्व नवे
जय सर्वांना विनंती आहे, आता बाबांची आरती होणार आहे. सगळ्यांनी आरतीसाठी आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. सभी को विनती है, बाबा की आरती होगी. आरती के लिए सभी ने अपनी जगह के ऊपर खड़े होना है. विश्व शांति के लिए साईं बाबा संस्थान की ओर से जो संकल्प यहाँ पर पूर्ण किया गया है, जो साईं बाबा के चरणों में जो प्रार्थना की गई है, हम सभी साईं भक्तों की ओर से आज बाबा से प्रार्थना की गई है. उसके साथ साथ जिस पाठ का इसका वर्णन नर्मदा के तट पर साईं बाबा के आदेशानुसार दास गुरु महाराज जी ने जिसकी स्वयं रचना की, उसका पाठ दुनिया के सभी साईं भक्तों के साथ सामूहिक पद्धति से हमने आज यहाँ पर स्तवन मंजिले का भी पाठ किया. उसके बाद अब सभी लोग एक साथ साईं बाबा के चरणों में महाआरती के माध्यम से साईं बाबा को धन्यवाद हम सभी साईं भक्त एक साथ करेंगे. दुनिया के जो भी साईं भक्त आज शिरडी के इस अवसर पर जुड़े हैं, उन सभी मंदिरों के सभी साईं भक्तों से विनती है कि आप भी अपने साथ उपस्थित सभी साईं भक्तों के साथ साईं बाबा की महाआरती आप शुरू करें. और जिन हाथों ने साईं बाबा के पावन जल से साईं बाबा का अभिषेक किया, साईं बाबा का मंगल स्नान किया, उन्हीं हाथों से आज आप सभी के लिए विश्व शांति के लिए यहाँ पर बाबा से प्रार्थना की गई. उन्हीं शुभ हाथों से अब साईं बाबा की महाआरती भी हम करेंगे. ओम साई राम. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. वनस्पतिर्षोद्भूतो गन्धाद्यो गन्धोत्तमः अग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. संयुक्तं वन्दिना योजितं मया दीपं गृहादेवेश त्रैलोक्यतिथिरावः. धूपमाघ्रापयामि दीपं दर्शयामि धूपदीपान्तेन नैवेद्यं निवेदयामि. चतुरस्रमण्डलं कृत्वा तदुपरि नैवेद्यपात्रं निधाय गायत्री मंत्राणि पात्रान् सम्प्रोक्ष्य धेनुमुद्रां प्रदर्शयेत्. नैवेद्यं निवेदयामि. ॐ प्राणाय स्वाहा, ॐ अपानाय स्वाहा, ॐ व्यानाय स्वाहा, ॐ उदानाय स्वाहा, ॐ समानाय स्वाहा, ॐ ब्रह्मणे नमः. मध्ये पानीयं समर्पयामि. पुनर्नैवेद्यं निवेदयामि. ॐ प्राणाय स्वाहा, ॐ अपानाय स्वाहा, ॐ व्यानाय स्वाहा, ॐ उदानाय स्वाहा, ॐ समानाय स्वाहा, ॐ ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. तथा च मंगल आराधिक्य दीपं दर्शयामि. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा मावर, बाबा मावर, साई बाबा मावर. शुद्ध भक्ती जनर भागा भाव पुंडलिक दाता, पुंडलिक दाता, भाव पुंडलिक दाता. लाहो लाहो अवघेदना करो बाबा श्री वंदना. साई श्री वंदना करो बाबा श्री वंदना. करो भले
आई पाव पाव माझे आई पाव माझे आई पाव पाव माझे आई लोटांगण मंदिर करणान डोळ्यान पाहिल रूप तुझे आनंद भोजन त्वमेव वाणिन मनेव नामा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभाव करोमि अद्यं सकलपरसमये नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनाथं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं वन्दे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे श्री गुरुदेव दत्त हरि ओम यज्ञेन यज्ञमय गन्धदेवा स्थानि धर्माणि प्रथमान्यासन्न हे हनाकं महिमान सदन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा ओम राजाधिराजाय प्रसय्यसाहिरे नमो वयं वैष्णवनाय गुरवहे सवे कामान् कामकामाय मह्यम् आदेशो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठमराज्यं महाराजमाधिपत्यभयं समन्तपर्यात् ईशात् सार्वभौमः सार्वयुषात् दादात् पदार्थात् हृदये समुद्रपर्यन्ताय एकराळृतभ्ये षड्लोको विगीतो मरुतः परमेश्वरो मरुतस्यावसङ्गृहे आविश्वतस्य कामप्रे विश्वे देवा सपासदयति श्रीनारायण वासुदेवाय सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जय धनधनकृतं वा कायनं कर्मणं वा श्रवणयनं वा मानसं वा परारं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री प्रभो साईनाथ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सभी से विनती है कि कृपया अपने स्थान पर आप बैठ जाएं। सभी गुरुजियों का बहुत बहुत धन्यवाद हमें यहाँ पर करना है। जिन हाथों ने साईं बाबा को प्रतिदिन जल पिलाया और साईं बाबा भी बड़े भाव से इनके हाथों से जल पीते हैं, जल प्राशन करते हैं। कई ऐसे हाथ हैं कि जिन्होंने साईं बाबा को भोजन भी कराया और ऐसे पावन हाथों से हम सभी ने, दुनिया के तमाम साईं भक्तों ने एक साथ आकर साईं बाबा से प्रार्थना भी हमने की है।